जर तुम्हाला सुरक्षित आणि सरकारी योजनांचा वापर करून तुमच्या बचतीवर 8.8% व्याजदराने व्याज मिळवायचा असेल तर MIS आणि RD कॉम्बो नेमका कसा काम करतो ते इथं दिलेलं आहे. या दोन योजना आहेत पोस्टाची मासिक उत्पन्न योजना आणि दुसरी पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती ठेव योजना. तर सुरुवात करूया पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीम म्हणजे मासिक उत्पन्न योजनेपासून. ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना एक रकमी पैसे गुंतवून दर महिन्याला व्याज मिळवायचं आहे. सध्या पोस्टाच्या या योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर आहे आणि हे व्याज दर महिन्याला खात्यात जमा केलं जातं. याचा अर्थ काय तर समजा तुम्ही 1,00,000 रुपये MIS मध्ये गुंतवले तर 7.4% दराने वर्षभराचं व्याज 7,400 रुपये म्हणजेच महिन्याला साधारणपणे 616 ते 617 रुपये एवढं मिळेल. म्हणजे तुमचे 1,00,000 रुपये गुंतवलेले राहतात आणि त्यावर मिळणारं व्याज तुम्हाला दर महिन्याला तुमच्या हातात मिळतं. पण मग 8.8% व्याजदर कसा मिळतो तर इथंच आपल्या गुंतवणुकीचा दुसरा भाग सुरू होतो. तो म्हणजे हे दर महिन्याला मिळणारं व्याज खर्च करण्याऐवजी तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करायची आहे. यासाठी आपली दुसरी योजना महत्त्वाची ठरते ती म्हणजे रिकरिंग डिपॉझिट RD. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती ठेव योजना. ही योजना 5 वर्षांची आहे. या योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर आहे आणि तो क्वार्टरली कंपाऊंड म्हणजे तिमाही चक्रवाढ पद्धतीनं मिळतो. या आवर्ती ठेव योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि तुम्हाला 5 वर्षांनी एकूण रकमेसह व्याज दिलं जातं. त्यामुळे मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारं व्याज तुम्ही आवर्ती ठेव योजनेमध्ये दर महिन्याला जमा केलं तर त्या व्याजाच्या पैशावर आवर्ती ठेव योजनेमध्ये व्याज मिळण्याची संधी निर्माण होते. म्हणजे पहिल्या योजनेतून व्याज मिळवायचं, ते खर्च न करता दुसऱ्या योजनेत जमा करायचं आणि त्या रकमेवर पुन्हा व्याज मिळवायचं. आणि हाच या संपूर्ण स्ट्रॅटेजीचा मुख्य मुद्दा आहे. आता त्याच्यासाठी आपण एक 5 लाखांच्या गुंतवणुकीचं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही MIS मध्ये 5,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 7.4% दराने दर महिन्याला साधारणपणे 3,083 रुपये मिळू शकतात. आता समजा तुम्ही हे 3,083 रुपये खर्च न करता RD मध्ये दर महिन्याला जमा केले. असे 5 वर्ष तुम्ही दर महिन्याला RD मध्ये पैसे जमा करत राहिलात आणि RDच्या 6.7% दराने त्या जमा केलेल्या रकमेला देखील व्याज मिळेल. म्हणजे तुमचा फायदा दोन्ही ठिकाणी होतो. इथं एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही RD मध्ये संपूर्ण रक्कम जमा करू शकत नाही, कारण RD मध्ये दर महिना भरायची रक्कम 10च्या पटीत भरता येते. म्हणजे ज्या रकमेला 10ने पूर्ण भाग जातो अशी रक्कम आपण RD मध्ये भरू शकतो. म्हणून 3,083 ही पूर्ण रक्कम जशीच्या तशी RD मध्ये भरता येणार नाही. त्याऐवजी तुम्हाला 3,080 रुपये जमा करावे लागतील. ही एक छोटी गोष्ट आहे पण प्रत्यक्षात योजना वापरताना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबलमधून लक्षात येईल की तुम्हाला मासिक उत्पन्न योजनेत किती गुंतवणूक केली की किती व्याज दर महिन्याला मिळेल आणि त्यातली किती रक्कम तुम्ही आवर्ती ठेव योजनेत दरमहा भरू शकता. आता इथं एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर तुम्ही MIS मधून मिळणारं व्याज RD मध्ये पुन्हा गुंतवणार असाल तर RD अकाउंट आधीच तयार ठेवणं आवश्यक आहे आणि तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेनुसार मंथली इंटरेस्ट ट्रान्सफर किंवा रिइन्व्हेस्टमेंटची व्यवस्था कशी करता येईल हे पोस्ट ऑफिसकडून स्पष्ट करून घ्या. याचा उद्देश असा आहे की MIS मध्ये इंटरेस्ट मिळाला की तो RD मध्ये आपोआप भरला गेला पाहिजे, म्हणजे व्याज तुमच्या हातात येऊन खर्च होण्याऐवजी पुन्हा गुंतवलं जाईल. आता तुम्हाला स्क्रीनवर एका टेबलमध्ये सगळे आकडेमोड दिसत असेल. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणूक, दुसऱ्या कॉलममध्ये मासिक उत्पन्न योजनेतील एकूण 5 वर्षांचा परतावा, तिसऱ्या कॉलममध्ये आवर्ती ठेव योजनेतील एकूण 5 वर्षांची गुंतवणूक, चौथ्या कॉलममध्ये आवर्ती ठेव योजनेतील एकूण 5 वर्षांचा परतावा आणि शेवटच्या कॉलममध्ये दोन्ही योजनांमध्ये मिळालेल्या व्याजाच्या रकमेची एकूण रक्कम दिसत आहे. त्यामुळे तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी एकूण दोन्ही योजनांचे मिळून 43,933 रुपये एवढे व्याजापोटी मिळतील, ज्याची सरासरी दरवर्षीची व्याजाची सरासरी 8,787 रुपये एवढी होईल. म्हणजे 1,00,000च्या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारणपणे 8.8%चा व्याजदर मिळतो. असाच बाकी रकमांच्या गुंतवणुकीवर सुद्धा परतावा मिळतो, जो तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा 8.8% व्याजदर कमी किंवा जास्त होऊ शकतो, कारण हा MIS आणि RD या योजनांच्या मूळ व्याजदराच्यावर अवलंबून आहे. हे दर बदलले की त्यानुसार एकूण व्याजदरसुद्धा कमी किंवा जास्ती होऊ शकतो. आणि RD मध्ये प्रत्यक्ष मॅच्युरिटी रक्कम किती होईल हे RDच्या व्याजदरावर, जमा होण्याच्या तारखेवर आणि अकाउंट्सच्या रूलवर सुद्धा अवलंबून असतं. आता अजून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे पोस्टाच्या योजना आहेत मग त्यावर टॅक्स लागत नाही का? तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली म्हणून व्याज आपोआप टॅक्स फ्री होत नाही. MIS आणि RD मधून मिळणारं व्याज तुमच्या
इन्कम टॅक्स रूलच्या नुसार करपात्र उत्पन्नात येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TDS घेतला नाही म्हणजे टॅक्स भरायचा नाही असं समजू नका. तुमच्या एकूण उत्पन्नानुसार टॅक्सची आकडेमोड करावी लागते आणि टॅक्ससुद्धा आवश्यक असेल तर भरावा लागतो. तर मंडळी, आजच्या संपूर्ण व्हिडिओमधून फक्त 4 गोष्टी तुम्हाला निश्चितपणे लक्षात ठेवाव्या लागतील. नंबर 1, मासिक उत्पन्न योजना MISमध्ये एकरकमी पैसे गुंतून दर महिन्याला व्याज मिळू शकतं. नंबर 2, ते व्याज खर्च न करता RDमध्ये पुन्हा गुंतवलं तर त्या पैशावरही व्याज मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8.8% हा फिक्स किंवा गॅरंटीड गव्हर्नमेंट इंटरेस्ट रेट नाही. तो गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला नाही. तो MIS आणि RD दोन्ही योजनांच्या व्याजदरानुसार कमी किंवा जास्त होऊ शकतो आणि त्यांच्या व्याजदरावरच अवलंबून असतो. धन्यवाद.